हॅलो 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 नमस्कार मंडळी, कसे आहात? तर येस, मी परत एकदा आली नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी आणि वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मीरा पॉझिटिव्ह वर्ल्ड, जिथे तुम्ही खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी ऐकता, खूप साऱ्या मानसिकदृष्ट्या आपण किती सक्षम व्हावं ही माहिती व्लॉगमधून माझ्या मिळत असते. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की निगेटिव्ह थॉट्स का येतात आपल्या मनामध्ये, म्हणजे त्याची मुळंच कुठून आहेत. आपण नुसते म्हणत असतो की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, पण निगेटिव्ह थॉट्सची सुरुवात कुठून होते? तर ह्याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्या आयुष्यात, म्हणजे जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो तेव्हा तुम्ही एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्हीपैकी एक गोष्ट घडत असते. आणि मग जेव्हा ती घडते, त्या दिवसातली जी गोष्ट आहे ती, तर त्यावेळेस काय होतं, जे पॉझिटिव्ह गोष्टी असतात ना त्या आपण विसरून जातो. का तर आपलं काम झालेलं असतं आणि फार फार तर आपण देवाला थँक्यू म्हणू किंवा त्या व्यक्तीला थँक्यू म्हणू, ज्या व्यक्तींमुळे आपले काम झालेलं असतं, किंवा देवाला थँक्यू म्हणू, आणि ते विसरून जातो. पण निगेटिव्ह गोष्टी आपण कायम लक्षात ठेवतो. ते बॅगेज नेहमी आपण मनामध्ये साठवून ठेवतो की त्या दिवशी काम झालेलं नसतं किंवा एखादी व्यक्तीच वाईट वागलेली असते आपल्याबरोबर, आणि आपण मग तेच मनामध्ये धरून ठेवतो. खरं तर उलट करायला पाहिजे की आपण ती गोष्ट सोडून द्यायला पाहिजे. कारण जी निगेटिव्ह गोष्ट आपल्यासोबत होते त्याला दोनच कारणं असतात. एक तर ती गोष्ट त्या दिवशी झाली नाही, कदाचित ती वेळ चांगली नव्हती, आणि कितपत कोणाचा किती विश्वास आहे की ग्रहसुद्धा कधी कधी आपल्या गोष्टी बिघडवतात. की ग्रह जे असतात त्यामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात की त्यांची परिस्थिती जी असते की ग्रह बदल होत असतात. मग आपल्यासाठी कसं चांगलं वाईट त्यानुसार गोष्टी घडत असतात. त्यामुळे पण त्यावेळेस निगेटिव्ह गोष्ट घडते. आणि कधी कधी असं होतं की कार्मिक अकाउंट, म्हणजे आपलं कर्म जे असतं त्या कर्मानुसार गोष्टी घडत असतात, आणि कर्माचं अकाउंट सेटल करण्यासाठी निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. कारण त्या कर्मामध्ये आपण कोणाचं तरी वाईट केलेलं असो कधी काही, किंवा माहीत नाही, म्हणजे पण त्याचं आपण शोधू नाही शकत, कारण हे कोणालाच काही माहिती नसतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. पण म्हणून तीच परिस्थिती परत असणार आहे का? तर नाही. ज्या दिवशी जो दिवस गेला त्या दिवशीची ती परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे ते काम झालेलं नसतं. पण आपण पुढे ते काम करायला गेल्यावर तेच बॅगेज घेतो मनामध्ये की नाही असंच होणार आहे, परत निगेटिव्हच घडणार आहे, मग ही व्यक्ती माझं कामच करणार नाही किंवा हे कामच होणार नाही, कारण मागच्या वेळेस असं झालं होतं. तर आपण कुठे होतो ॲक्च्युली? काय आहे ना, इतकं सुंदर हवा आणि इतकं सुंदर नजारा आहे ना समोर, इतकं शांत वाटत आहे. कधीतरी असं सगळ्यांनीच एखादा दिवस काढावा आणि नेचरसोबत घालवावा. तिथे तुम्हाला इतकं शांत, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं ना, हे बघूनच तुम्हाला खूप मस्त वाटेल. मला इतकं मस्त वाटतं आहे ना, म्हणजे मला असं तुमच्याशी काय, म्हणजे मला काहीतरी शेअर करायचं आहे पण ते सुचत नाही, इतकं शांतता आहे. इतकं सुंदर पाण्याचा आवाज येतोय, खूप खूप शांतता आहे. तर ओके, मी हे सांगत होते की निगेटिव्ह थॉट्स कसे येतात ते तुम्ही ऐकलंच असेल. तर आपण हे निगेटिव्ह थॉट थांबवायचे, नवीन दिवस नव्याने जगायचा, आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात ना त्या आठवायचा प्रयत्न करा की कसं पॉझिटिव्ह घडलं माझ्या बाबतीत, सगळं छान. आणि निगेटिव्ह जरी घडलं तरी प्रयत्न सोडू नका करायचे जोपर्यंत ते काम होत नाही.
आणि असंही एखादं काम असेल की जे नाही होणार आहे, तर ते तुमच्यासाठी चांगलं नसेल म्हणून झालं नसेल असा विचार करा आणि पुढे जात राहा. आणि कसं आहे, तुम्ही एखादं काम करायला गेलात तर कसं असतं की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जे इन्स्ट्रक्शन देता तेच घडत असतं. जर तुम्ही एखादं काम करायला चाललाय आणि तुम्ही हा विचार करताय की नाही, हे काम होणार नाही आहे, मागच्या वेळेस तो असाच वागला होता, किंवा मागच्या वेळेस ती अशीच वागली होती, किंवा मागच्या वेळेस हा व्यक्तीने मला ह्या कामासाठी अडवलं होतं, त्यामुळे आपण मनात धरून चालतो की नाही, यावेळेस पण असंच होणार आहे. कदाचित ते होणार पण नसतं, पण तुम्ही सतत तुमच्या माइंडला इन्स्ट्रक्शन देताय, त्या फ्रिक्वेन्सी निर्माण करताय. तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे माहिती आहे का? मी एक आहे ना कोर्स केला होता, त्यामध्ये मला असं सांगण्यात आलं होतं की जे तुम्ही रेडिओवरती गाणं ऐकता तेव्हा फ्रिक्वेन्सी निर्माण होते. आता मला नीटचं आठवत नाही आहे, तरी पण थोडक्यात उदाहरण देते की तुम्ही जांभळाच्या बिया टाकल्या तर जांभळाचंच झाड येणार आहे, आंब्याची कोय टाकली तर आंब्याचंच झाड येणार आहे. पण मग जर तुम्ही निगेटिव्ह थॉट निर्माण केले तुमच्या माइंडमध्ये, तर निगेटिव्हच घडणार आहे. तुम्ही सतत जर म्हणत हे होणार नाही, होणार नाही, होणार नाही, तो होणारच नाही आहे. तसंच तुम्ही व्यक्तींबद्दल पण म्हणू शकता की एखादी व्यक्ती तुमच्यासोबत अशी वागली असेल, पण ती परिस्थिती कदाचित वेगळी असेल, त्या व्यक्तीची असू शकते, किंवा आपल्या ग्रहमान खराब असेल म्हणून ती व्यक्ती आपल्यासोबत अशी वागलेली असते. पण मग आपण तेच मनात धरून चालतो, ही व्यक्ती अशीच वागणार आहे आपल्यासोबत, आणि मग तुम्ही तीच फ्रिक्वेन्सी निर्माण करता, तुम्ही तेच म्हणता, आणि म्हणून ती गोष्ट तशीच घडते. मग ते कुठे ती साखळी ना तुटतच नाही, कारण तुम्ही नेहमी हेच करता, ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे, आणि ही काम करणारच नाही, ही व्यक्ती अशीच वागणार आहे. पण तुम्ही असं कधी म्हणलं आहे का नाही, ही व्यक्ती मागच्या वेळेस वागली होती, जाऊ दे, आपण ह्याला, तुम्ही नात्यांना किंवा व्यक्तींना संधीच देत नाही. ती संधी आपण दिली पाहिजे प्रत्येक नात्याला. आणि पॉझिटिव्ह माइंडनी जेवढं तुम्ही विचार कराल तेवढ्या तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहणार आहेत. तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह थॉट कुठून येतात, काय येतात, तर आजपासून सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा. निगेटिव्ह थॉट्स पूर्णपणे बंद आजपासून. आणि कायम लक्षात ठेवा की जेवढं पॉझिटिव्ह विचार करा तेवढं पॉझिटिव्ह घडणार आहे. आणि सतत आनंदी आणि खुश राहा, आहे त्यात समाधान माना, कोणाकडूनही कसली अपेक्षा ठेवू नका. आणि हो, हे खूप अवघड आहे की सतत पॉझिटिव्ह राहणं, कारण तुम्ही इतकं पॉझिटिव्ह असता तरी पण तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडतच असतं. पण तरीसुद्धा आपल्याला हरायचं नाही आहे, परत उभं राहायचं आहे. आणि ते उभं राहिलो तरच आयुष्य छान होणार आहे. आणि आपल्याला खूप मोठं अचिव्हमेंट करायची, आपल्याला स्वतःच्या नावाचा बंगला उभा करायचा आहे, त्याच्यात खूप सारे सर्वंट असणार आहेत प्रत्येक कामासाठी, अशी परिस्थिती निर्माण करायची, असं आयुष्य जगायचं आहे आपल्याला, श्रीमंत. त्यामुळे आणि नक्की हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि अजून जी काही तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळी स्वप्न बघितली असतील तीही पूर्ण होणार आहेत. फक्त डोळे मिटून रोज फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा. सो भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये विथ पॉझिटिव्ह नोट्स. बघा किती सुंदर नजारा आहे, केवढे ढग आलेत बघा. आहा, चलो बाय बाय मंडळी.